नाशिकच्या येवला तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये भीषण अशी पाणी टंचाई आता जाणवू लागलेली आहे। नदी, नाले, बंधारे, धरणं आदी सगळं कोरडं ठाक पडल्यानं विहिरींनी सुद्धा आता तळ गाठल्याचं दिसतंय। पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागतेय। पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे। येवला तालुक्यामध्ये सध्या 118 गाव आणि वाड्यांना 56 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। 2-3 वर्षापासून आम्ही डायरेक्ट असं आहे का आम्हाला कुठलंच काही नाही, गाव सोडून जाण्याची परिस्थिती तयार झाली आणि पाणी आम्हाला टँकरद्वारे भेटतं फक्त माणसाला प्यायला, पण जनावरांची परिस्थिती अशी का त्यांना पाणी सुद्धा भेटू शकत नाही। इथून मागं तरी कसं खेड्या मळ्यामध्ये मळ्यास्थान भागायची, पण यावर्षी आज झालं का गावालाही पाणी पुरत नाही आणि मळ्यालाही पुरत नाही। टँकर चालू आहे पण जमतेम पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो, पण यावर्षी काय झालं, जनावर प्लस गाव प्लस मळा दोन-तीन गोष्टी करत असल्यामुळे ते पाणी पुरत नाही। विहिरी बारवी जवळ कुठं जातील पाणी प्यायला, पाणीच नाही। हापशाची काय परिस्थिती? हापशाला 2 तास बसावं लागत इथं, तेव्हा पाणी एक हांडा भरतो आणि काय पितील गरीब लोक। टँकरचं काय? टँकर आता चांगला महिना झाला तर टँकर येईल नाही आणि काय पितील मग गरीब लोक, लहान लहान लेकरं, त्याला आंघोळीला पाणी नाही का, माणसाला पाणी भेटाना। शासनाकडे मागणी आहे, जे टँकर चालू आणखी एका टँकर वाढला तर अतिउत्तम। आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर जो आमचा कायमचा आता हे झाला आता 1 महिन्यापुरतं, पण आमचा कायमचा प्रश्न आहे, आमचा एक धरण शेजारी देवनाच्या म्हणून, तो लवकरात लवकर शासनाने मार्गी लावा। तसेच आमचे मंत्री छगन भुजबळ साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालून तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून, नुसती खरोंडीचीच नाही तर आमच्या परिसरातील खरोंडी असेल, देवदेरी असेल, राडी असेल, कोळम असेल, भाराम असेल, या 4-5 गावाची ममदापूर असेल, सगळ्याची ताण भागेल अशी शासनाला आमची विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।